फेब्रुवारी अखेरीस राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झालाय। महायुतीत 3 पक्ष आहेत, त्यापैकी कोणत्या पक्षाला किती निधी मिळालाय यावर चर्चा होते। नुकताच राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला। या अर्थसंकल्पावर जोरदार चर्चाही झाल्या। अर्थसंकल्पावरती विरोधकांच्या तिखट प्रतिक्रिया येत असल्या तरीही भाजपच्या नेत्यांना निधी वाटपात झुकतं माप दिल्याचं आकडेवारीतूनच दिसून येत आहे। अर्थसंकल्पातील निधी वाटपावरती एक नजर टाकूया। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या ऊर्जा, गृह, जलसंसाधन, विधी आणि न्याय मंत्रालयाला 50,202 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खात्याला 19,936 कोटी रुपये देण्यात आले। विजयकुमार गावित यांच्या आदिवासी विभागाला 15,360 कोटी रुपये निधी देण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाला 14,389 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। पर्यटन आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागाला 11,259 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या खात्याला 3,875 कोटी रुपये निधी देण्यात आलाय। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याला 3,827 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। सांस्कृतिक आणि वन विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्याला 3,693 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। 2020 साली महाविकास आघाडीच्या काळात अजित पवारच अर्थमंत्री होते। त्यावेळी त्यांनी सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिला होता। तसेच त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राला निधी देत नसून निधी वाटपात केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचं म्हटलं होतं। मात्र महायुतीत सहभागी झाल्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडल्यावर अजित पवार विकास कामांसाठी निधी देत नसल्याची ठाकरेंकडे तक्रारही केली होती, असं त्यांनी सांगितलं होतं। सध्या विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या वर्षा गायकवाड यांनी विकास कामांसाठी पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याची तक्रार विधानसभेत केली आहे। मी पण लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती। मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही। माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले। जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाही आहेत, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाही आहेत, त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं। तर त्यांच्या आरोपांवरती उत्तर देताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत निधी वाटपाबाबत दुजाभाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिटवल्याचं म्हटलंय। अध्यक्ष महोदय, 2 वर्ष ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, 2-2.5 वर्ष, त्यावेळेला अध्यक्ष महोदय या बाजूच्या नगरसेवकाला, आमदाराला एक दमडी नाही मिळाली। अध्यक्ष महोदय, मी अभिनंदन करेन एकनाथ शिंदे साहेबांचं की त्यांनी समानता आणली। यांनी जी आज समानता केली ना, ती ह्या बाजूच्या लोकांना देऊन आज समानता आणली। सत्तेत बसल्यावर नेत्यांच्या टीकेचे सूरही बदलले आहेत। नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांवर विश्वास ठेवण्यापेक्षा सादर झालेली आकडेवारी ही अधिक बोलकी आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।